ऊस उत्पादन वाढ या संबंधाने डॉक्टर ज्ञानदेवजी हापसे यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। हे मार्गदर्शन लाभत असताना या दरम्यान माननीय गडकरी साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्याशिवाय जगामध्ये 3 नंबरचा उद्योग ज्यांचा आहे, साखर उद्योग ज्यांचा आहे, अशा रेणुका शुगर्सच्या मालकीन रेणुका मुरकुंबी या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्या सुद्धा इथं या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि आता आपण लवकरच या कार्यक्रमाला सुरुवात करतो। त्यामुळे शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी एकतरी मध्ये समोर जागा न सोडता समोर येऊन बसावं आणि अगदी थोड्या वेळामध्येच या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो। जे कोणी शेतकरी इतर बाहेर आपले शेतकरी आहेत आणि बाहेर भटकत असतील त्यांनाही आपण विनंती करावी, त्यांनाही आपण बोलावून घ्यावं आणि ताबडतोब या ठिकाणी जे वैनगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं। हापसे साहेबांना कृपया आदरपूर्वक मंचकावरती आणा। आतापर्यंत जी आपण ही जी माहिती पाहिली मगाशी कॅसेट, ही माझ्या शेतातली 5 वर्षाच्या पहिलीची माझी मुलाखत आहे। त्यावेळेला प्लॅन्टवरती आता तर आपण मागे आपण रोपं म्हणजे टिपरी आपण सांगितली होती, पण आता आपण प्लॅन्ट लावण्यापर्यंत आपण पोहोचलो। आणि हापसे साहेब या ठिकाणी आल्यानंतर विदर्भात 100च काय काल आणि परवा 2 दिवस त्यांचं चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलं गेलं होतं। पूर्ती साखर कारखान्याला जे लोक ऊस देतात त्यांच्याकरता परवा होतं। काल महात्मा शुगर कारखान्याच्या शेतकऱ्यांकरता काल चर्चासत्र होतं आणि आज वैनगंगेच्या साखर कारखान्याला जे लोक ऊस देतात त्यांच्याकरता आपण आज चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलं गेलं आहे। मी आपल्याला हे आग्रहानं नमूद करू इच्छितो की ॲग्रोव्हिजन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी 40 वर्कशॉप जे याच्यामध्ये आहेत, म्हणजे शुगरकेनच्या व्यतिरिक्त पोल्ट्री आहे, डेअरी आहे, मत्स्यपालन आहे, अशा अनेक याच्यावरती डाळिंब लागवड आहे, याच्या चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःहून भाग घ्यावा हा त्याच्यामागचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांचा हेतू आहे। पण विशेषतः ऊसाचं उत्पादन याच्यावरची माहिती आपल्या शेतकऱ्यांना मिळावी म्हणून विशेष व्यवस्था करून आपण 3 दिवस सातत्यानं आपण शेतकऱ्यांना आपल्या कारखान्याच्या वतीनं खर्च करून त्यांना आणतो आहे। पण शेवटी उद्देश हा आहे की आपल्या शेतकऱ्यांना नवीन काही माहिती मिळावी आणि आपण आज जे 30, 40, 50 टनापर्यंत आहो, काही शेतकरी 60-70 टन घेत असतील, पण जी गॅप आहे ही गॅप मोठी आहे आणि आपण 100 टनापर्यंत किमान आज आपण कसे गेलो पाहिजे किंवा त्याच्यावरच न थांबता 150 टनापर्यंत आपण आपला शेतकरी विदर्भातला जाऊ शकते ही खात्री माझ्या मनात आहे, त्यांच्या पण मनामध्ये आहे। आणि म्हणून आपण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलावलेलं आहे। या ठिकाणी मी दादासाहेब टिचुकले पण उपस्थित आहेत, त्यांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो। हापसे साहेबांचं विशेष सांगायचं म्हणजे आज 75 वर्ष त्यांना झाले, 76 वर्ष त्यांचं पदार्पण आहे, पण याच्यामध्ये महाराष्ट्रात देशात सगळीकडे अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं ऊसाची लागवड कशी असावी या संदर्भात हापसे साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना मिळत असते। या ठिकाणी अशोकरावजी धोटे पण बसले आहेत, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत, त्यांनी पण आपल्या शेतामध्ये सोलर, तुमचं ड्रीप इरिगेशन, ऊसाची लागवड या विषयावर चांगला त्यांचा अभ्यास आहे, चांगले शेतकरी आहेत, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी दिवे साहेब या ठिकाणी मला दिसतात, आदरणीय नितीनजी गडकरी साहेब सुद्धा या ठिकाणी या वर्कशॉपला आलेले आहेत। मॅडम सुद्धा रेणुकाजी मुरकुंबीजी ज्या रेणुका शुगर इंडस्ट्रीजच्या मालकीण आहेत, ताई मुरकुंबीजी त्या पण या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की त्यांचं टाळ्या वाजवून सर्वांनी हार्दिक स्वागत करावं। या ठिकाणी दिवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, आपण आतापर्यंत 5 वर्षाच्या अगोदर जो माझ्या शेतामधला इंटरव्ह्यू होता 100 टनापर्यंत आपण कसं जावं, एक 15-20 मिनिटं आपण ती स्लाईड या ठिकाणी दाखवली। आता या ठिकाणी दिवे साहेब उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या चर्चासत्राला सुरुवात करावी, त्यांनी प्रास्ताविक या ठिकाणी आपलं सादर करावं। आदरणीय दिवे साहेब। मागील 5 वर्षापासून सातत्याने पूर्ती उद्योग समूह, वेद आणि इतर कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान माहीत व्हावं
आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांनी आपली शेती करावी यासाठी पूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, या विदर्भातल्या शेतकऱ्यांचे कैवारी आणि या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या थांबविल्या पाहिजे आणि तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे याचा ध्यास घेतलेले माननीय श्री नितीनजी गडकरी या ठिकाणी आज प्रामुख्याने उपस्थित असलेल्या रेणुका ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या, ज्यांनी साधारणतः देशामध्ये साखर कारखानदारी ही कशी चांगली चालू शकते याचं उदाहरण देशात घडून गेलं. देशाच्या बाहेर देखील ब्राझीलमध्ये देखील 75,000 टन पर डे कॅपॅसिटीचे त्यांचे 4 प्लॅन्ट ब्राझीलमध्ये आहेत. त्या माननीय विद्याताई मुरकुंबीजी, हापसे सर, आपल्या कारखान्याचे उपाध्यक्ष माननीय दादासाहेब टिचकुले, उपस्थित आमचे सर्व संचालक मंडळी, शेतकरी बंधूंनो, आपल्याला कल्पना आहे जर सन 2000 साली माननीय श्री नितीनजी गडकरी यांनी पूर्ती उद्योग समूहाची स्थापना केली नसती तर हा विदर्भातला शेतकरी ऊस या पिकापासून वंचित राहिला असता. ऊस या पिकाला आपण विसरून गेलो असतो. आणि सन 2000ची स्थिती काय होती? या विदर्भामध्ये जवळजवळ 22 साखर कारखाने 1985 पासून तर 2000 सालापर्यंत सुरू झाले होते आणि हे 22ही साखर कारखाने बंद पडले होते. आणि ही एकीकडे साखर कारखाने बंद पडल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी, या राज्यातल्या लोकांनी या विदर्भाच्या शेतकऱ्याला नाव ठेवून ते मोकळे झाले होते की विदर्भातला शेतकरी आळशी आहे, त्याला ऊसासारखं पीक घेता येत नाही. ज्यांनी कारखाने काढले होते त्यांना नाव ठेवून मोकळे झाले होते की यांना कारखाने चालवता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये माननीय श्री नितीनजी गडकरी यांनी पूर्ती उद्योग समूह स्थापन केला आणि आज आपण बघतोय की आज यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याचा काही भाग, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा आणि गोंदिया जिल्हा या भागामध्ये 50,000 एकरच्या पेक्षा जास्त आज ऊस उभा आहे. याचं केवळ आणि केवळ श्रेय कोणीचं असेल तर सन 2000 साली माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांनी सुरू केलेला पूर्ती उद्योग समूह. एकीकडे बंद पडलेली साखर कारखानदारी जर बंद पडली होती तर त्यातलेच 2 बंद साखर कारखाने आपण विकत घेतले. ते आज आपण पूर्ण क्षमतेने चालवतोय. थोड्याफार अडीअडचणी आम्ही देखील नवीन होतो या क्षेत्रामध्ये आपल्याही समोर आल्या. बंधूंनो, सगळ्यात मोठी अडचण आता यावर्षी आमच्या लक्षात आली आणि तुमची देखील सातत्याने मागणी असते, ती रास्त असते की एकीकडे ऊसाला भाव मिळाला पाहिजे आणि ऊसाला भाव मिळाला पाहिजे तर ऊसाला भाव केव्हा मिळेल? जर आपल्या ऊसातून साखर बाहेर पडली, तिचा उतारा चांगला आला तर आपल्याला चांगला भाव मिळेल. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये 13% उतारा आणि आपल्या विदर्भामध्ये 9% उतारा. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 टन ऊस कारखान्यात आल्यानंतर ते 130 किलो साखर बनवतात आणि आपण मात्र 90 किलो साखर बनवतो. आज 25 रुपयाचा जरी भाव पकडला तर ते 1000 रुपये तिथे जास्त कमवतात. आज आपल्याला 1000 रुपये कमी मिळतात. आज जर आपली 13ची रिकव्हरी आली 1000 रुपये जर मिळाले तर या 1000 रुपयातले 700-800 रुपये तुमच्यापर्यंत कारखान्याने 200 रुपये जरी ठेवले तरी पोहोचू शकते. आणि आज तुम्हाला 1700 रुपये जो आपण शेतामध्ये, मला आता ताई म्हणाल्या की हे बोलणं बंद करा, कारण जो शुगर कंट्रोल ॲक्ट आहे त्याच्यामध्ये ऊसाची किंमत काय आहे तर ऊसाची किंमत ॲट गेट आहे. आज तुम्हाला 1700 रुपये भाव देत असताना ऊस कारखान्यात आणण्यासाठी 700-800 रुपये हा ट्रान्सपोर्टेशन आणि कटाईचा खर्च येतो. साधारणतः 24 रुपये 25 रुपये 2400-2500 रुपये 1700च्या भावाला ऊस हा कारखान्यात येतो. आज जर 1000 रुपये जास्त मिळाले असते तर हे 500 रुपये शेतकऱ्याकडे ट्रान्सफर करता आले असते. मग आम्ही आज मागच्या 7-8 वर्षापासून, खरं म्हणजे साहेब तर थोडंफार राजकारण तरी करतात पण त्यांच्या हाताखाली असलेली मंडळी 24 तास हाच विचार करतो या विदर्भातली साखर कारखानदारी कशी जिवंत राहील आणि आपल्याला का जमत नाही आहे पश्चिम महाराष्ट्रासारखा याचा विचार करतो. आणि तरी जमत नाही यावेळेला असं लक्षात आलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या कारखान्यामध्ये इमॅच्युअर्ड म्हणजे अपरिपक्व ऊसाचं गाळप करतो. अपरिपक्व ऊस म्हणजे काय? आपले कारखाने साधारणतः नोव्हेंबरमध्ये सुरू करावेच लागतात, त्याला पर्याय नाही आहे, कारण नंतर लेबर मिळत नाही. आणि नोव्हेंबरमध्ये आपल्याजवळ 12 महिन्याचा ऊस कापायला देखील उपलब्ध नसतो. आणि मग एक वेळ यंत्रणा जर आली तर त्या यंत्रणेला काम मिळालं पाहिजे, ऊसतोड यंत्रणेला, म्हणून आपण 11 महिन्याचा 10 महिन्याचा ऊस कापायला लागतो. तुमचाही काही त्याच्यामध्ये दोष नाही. याच्या आधी ज्या वेळेला 20 कारखाने चालू राहिले या ठिकाणी, त्यावेळेला तो कारखाना सुरू केव्हा होईल याचंही ताळतंत्र नव्हतं आणि बंद केव्हा होईल याचंही ताळतंत्र नव्हतं. त्याच्यामुळे तुम्हाला देखील असं वाटतं की एक वेळा कारखाना सुरू झाला का माझा 8 महिन्याचा ऊस असू दे, 9 महिन्याचा असू दे, 10 महिन्याचा असू दे, हा एक वेळा कारखान्यात गेलाच पाहिजे आणि जे काही वजन भेटेल त्याचे पैसे मिळाले पाहिजे, अशी साधारणतः आपली मानसिकता झाली होती. या मानसिकतेतून हे साखर कारखानदारी जिवंत राहणार नाही. आपल्याला मी तुम्हाला सांगतो, आज ज्ञानदेव हापसे सर आपल्याला सांगतील, आज ताईंचे उद्योग हे आज कर्नाटकामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहेत. या भागातला शेतकरी
14 महिने झाल्याशिवाय कारखान्याची तोड जरी त्याच्या शेतामध्ये आली तरी तो त्या तोडीला वापस पाठवतो. मजुराला आपल्या शेताच्या आत येऊ देत नाही, कारण त्याला माहिती आहे की 14 महिने झाल्याशिवाय त्याच्या ऊसाचं वजन वाढत नाही. आणि इथे मात्र आपण कारखाना सुरू झाला की एकदम घाई करतो. आता बरेच वेळा मला शेतकरी म्हणायचे, साहेब आम्हालाही हळूहळू समजते, आज 8 वर्ष झाले आहेत, किमान पूर्ती उद्योग समूहावर मान्य नितीनजी गडकरींवर तुमचा विश्वास बसलेला की कारखाना सुरू झाल्यानंतर हा कारखाना कितीही वेळ झाला, कितीही कारखान्याचं नुकसान झालं तरी शेवटचा धांदा तुटेपर्यंत हा कारखाना बंद होत नाही. हे आपण मागच्या 8 वर्षापासून अनुभवतो. सर, आपण मला इथं सांगितलं पाहिजे की 2007 साली देशामध्ये जगामध्ये ऊस जास्त होता. ताई, या जगातला कोणताही कारखानदार असा कारखाना चालवणार नाही. मी 2.32ची रिकव्हरी, 2.32च्या रिकव्हरीमध्ये 26 मे पर्यंत आम्ही कारखाना चालवला, पण शेतकऱ्याचा ऊस मात्र शेतामध्ये राहू दिला नाही. आज आपल्या मनामध्ये हा विश्वास तयार झाला आहे की माझा ऊस हा कारखान्यात जाईल, थोडा मागं पुढे जाईल, एवढा आपल्या मनामध्ये पक्का झालेला आहे. बंधूंनो, काही शेतकरी मला असं म्हणाले, साहेब आम्हाला समजते 2000 टनाचा कारखाना, रोज 2000 टनच क्रशिंग करा, मग काय सर्व ऊस एका दिवशी तोडी होईल. मग आम्हाला तुम्ही जरा साधारणतः आमचा टेंटेटिव्ह प्रोग्राम सांगा की केव्हा ऊस कापला जाईल. आमचे कृषी विभागाचे कर्मचारी मागच्या वर्षीपर्यंत काय करत होते, कारखाना सुरू झाला की शेतकरी त्याला भेटायचे, गटप्रमुखाला, कृषी सहाय्यकाला, का रे बाबा माझा ऊस केव्हा तोडला जाईल. त्याचं उत्तर पाठ, बस पुढच्या 15 कोणत्याही वेळेला जरी त्याला विचारलं तर पुढच्या 15 ऊस तुटला जाईल असंच तो बोलायचा. आणि मग पुढच्या 15 जर ऊस तुटत असेल तर त्या शेतकऱ्याला वाटायचं मी आज पाणी देणं बंद केलं पाहिजे, कारण जेव्हा तोड माझ्या शेतामध्ये येईल आणि माझं शेत ओलं राहील तर हे तोडणीवाले जे मजूर आहे हे ऊस तोडणार नाही. आणि म्हणून मग कारखाना सुरू होणे आणि जवळजवळ शेतकऱ्यांनी सर्व ऊसाला पाणी बंद करणे ही प्रक्रिया विदर्भामध्ये घडत होती. याच्यामध्ये आम्ही यावर्षी बदल केला. आपण अनुभवताय तो बदल काय केला शेतकरी बंधूंनो. आज तुम्ही कोणत्याही आमच्या गट कार्यालयामध्ये जाऊन बघा, 1 तारखेला जा आणि 15 तारखेला जा, तुम्हाला 2 कार्यक्रम आमच्या गट कार्यालयामध्ये लागलेले दिसेल. कोणते 2 कार्यक्रम आहे. एक चालू तोड कार्यक्रम, म्हणजे या 15 आम्ही कोणाचा ऊस तोडणार आहे, कोणत्या क्रमाने तोडणार आहे, कोणत्या गावचा तोडणार आहे, हा एक कार्यक्रम. आणि पुढच्या 15 दिवसांनी कोणता ऊस तोडणार आहे. म्हणजे समजा आता 1 जानेवारी ते 15 जानेवारीच्या मध्ये कोणता ऊस तोडणार आणि 16 जानेवारी ते 31 जानेवारीच्या मध्ये कोणता ऊस तोडणार. त्याच्यामुळे 16 जानेवारी ते 31 जानेवारीमध्ये ज्यांची नावं आहे त्यांनीच आपल्या ऊसाचं पाणी हे 1 जानेवारीला बंद करायचं आहे. फरवरी महिन्यातल्या या यादीत ज्याचं नाव नाही त्यांनी पाणी बंद करायची गरज नाही. आणि मला अनेक शेतकरी मिळाले की साहेब केवळ तुम्हाला ऊस तोडायला वेळ होतो ना, काही हरकत नाही, पण आमच्या ऊसाचं पाणी लवकर बंद करायला सांगू नका. ती गोष्ट आपण यावर्षी केलेली आहे. आपणही अनुभवतो, आज कोणाच्याही हाती नाही आहे. तुम्ही अगदी गडकरी साहेबांकडे जरी गेले आणि एखादा प्लॉट कापायला सांगितला तर ते आज सांगू शकत नाही की हा प्लॉट जरा पहिले कापून घ्या, कारण कॉम्प्युटराइज सॉफ्टवेअरमध्ये हा ऊस कोणत्या तारखेला तुटणार आहे, त्याचा ब्रिक्स किती आलेला आहे, या सगळ्या गोष्टीची नोंद व्हायला लागलेली आहे. आणि दुसरी बंधूंनो गोष्ट अशी आहे जी आपल्याला याच्या पुढे विदर्भामध्ये साखर कारखानदारी जर जिवंत ठेवायची असेल तर ती आत्मसात करावीच लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण किती जरी झालं हा 12 महिन्याचा साखर कारखाना 6 महिन्याचा चालला पाहिजे. कोणती इंडस्ट्री जर तुम्ही 100-200 कोटी रुपये टाकून चालू केली आहे, ती 6 महिने जर नाही चालली तर त्याचा ब्रेक इव्हन कसा येईल. आणि 6 महिने जर चालवायचा असेल तर तुम्हाला कारखाना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात चालू करणं गरजेचं आहे. आणि आज आपण विदर्भामध्ये ज्या वेळेला मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये आपलं टेम्परेचर 45 डिग्रीच्या समोर जातं, आपण कारखाने चालू शकत नाही. म्हणजे तिकडे 15 एप्रिलला बंद करायचा. आज 15 एप्रिलला कारखाना बंद करायचा जर असेल तर 15 ऑक्टोबरला कारखाना चालूच केला पाहिजे, तरच ती व्हायबिलिटी आहे. आणि 15 ऑक्टोबरला जर कारखाना चालू करायचा असेल तर 15 ऑक्टोबरला परिपक्व ऊस असला पाहिजे. हा परिपक्व ऊस कुठून येईल. या परिपक्व ऊस येईल मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, आपल्याला आडसाली ऊसाची लागवड करावीच लागेल. आपल्याला हापसे सर सांगतील, आज पश्चिम महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातले, कर्नाटकातले, आज तामिळनाडूमधले जर कारखाने जिवंत असेल तर त्यांचा जो एकूण उपलब्ध ऊस असतो त्या एकूण उपलब्ध ऊसाच्या 30% ऊस हा आडसाली असतो. आणि आडसाली ऊस म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात लावलेला ऊस. आता तुम्ही म्हणाल की जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये ऊस लावाल म्हणजे पहिलं पीक चाललं आमचं. आता हे पहिलं पीक, आज आपण या ठिकाणी साधारणतः भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे शेतकरी बसलेलो आहे. आपलं पहिलं पीक धानाचं आहे. मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो, हापसे सर सांगतील, या ठिकाणचे सगळे तज्ज्ञ मंडळी सांगतील, जर तुम्ही आडसाली ऊस लावाल तर किमान तुमचं उत्पन्न 1.5 पटीने वाढेल. आडसाली ऊस लावणारा शेतकरी हा साधारणतः चांगला शेतकरी असतो. त्याचं 30 टनाचा ॲव्हरेज जर पकडला तर त्याला नक्की 15 टनांनी त्याचं ॲव्हरेज वाढून मिळतं. आज हे 15 टनांनी वाढलेलं ॲव्हरेज, समजा आपला 1700-2000चा भाव पकडला तर 25-30 हजाराचा ऊस आडसाली लावल्यामुळे वाढणार आहे. आणि धानाचं पीक मात्र आपल्या पहिल्या 3-4 महिन्याचं 10-12 हजाराचं येतं.
आपल्याला साखर कारखानदारी जिवंत ठेवायची आहे ना. आज गडकरी साहेबांनी जरी साखर कारखानदारी 2000 पासून विदर्भात सुरू केली नसती तर ती जिवंतच राहिली नसती. आणि जर जिवंत ठेवायची असेल तर ती इकॉनॉमिकली व्हायबल झालीच पाहिजे. किती दिवस आज मागच्या 8 वर्षामध्ये 150-200 कोटी रुपयाचा लॉस सहन करून हे कारखाने गडकरी साहेबांनी जिवंत ठेवले आहे. हे जास्त दिवस अशा पद्धतीने चालू शकत नाही. आणि आज आम्हाला 8 वर्षानंतर कॉस्ट ऑफ लर्निंग आमची स्वतःचा शिकण्याचा खर्च आम्ही 150-200 कोटी रुपये सहन केलेला आहे. आज आम्हाला समजलेलं आहे की तुम्हाला 15 ऑक्टोबरला कारखाना सुरूच करावा लागेल. 15 ऑक्टोबरला कारखाना सुरू करायचा असेल तर तुम्हाला 30% आरसाली ऊस लावलाच पाहिजे. 14 महिन्याच्या आतला ऊस गाळला नाही पाहिजे. आणि हे जर केलं आणि मग 11-11.5च्या वर जर रिकव्हरी झाली तर आपल्याला देखील पश्चिम महाराष्ट्रासारखा भाव मिळणार आहे. आणि एक हार्वेस्टिंग प्रोग्राम जो कॉम्प्युटराईज केला आहे, आज तुम्हाला देखील कमी त्रास होतो. नाही तर तुम्हीच काय करत होते, गावामध्ये बाहेरची तोड यायची, तो पहिले 2-3 प्लॉट आमच्या मनाने तोडायचा. रात्रीच्या वेळी आपला एक शेतकरी त्याला जाऊन भेटून जायचा, भाऊ माझा जमून दे. मग त्याला कोंबड्याची आपण सवय लावून द्यायचो, काही पैसे द्यायला सांगायचो, एखाद्या वेळेला पूर्णाचे पैसे कबूल करायचो आणि मग तो पूर्ण हार्वेस्टिंग प्रोग्राम डिस्टर्ब होऊन जायचा. आज मात्र तसं नाही आहे. त्या टोळीने कोणाचा प्लॉट तोडायचा हे त्याला ठरलेलं आहे. त्याची स्लिप कारखान्यातून कॉम्प्युटरवरून निघते, कोणताही कृषी विभागाचा अधिकारी काढत नाही. त्याच्यामुळे हार्वेस्टिंग प्रोग्रामची परफेक्ट इम्प्लिमेंटेशन 15 ऑक्टोबरला कारखाने सुरू करायचे असेल तर 30% आडसाली. आणि दुसरं बंधूंनो, आपण यावर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत 265 लागवडीला मान्यता दिली होती, परंतु पुढच्या वर्षीपासून आपण 265 ऊस हा जो 16 महिन्याने मॅच्युअर्ड होतो हा केवळ आणि केवळ आडसालीच लावायला कारखाना परवानगी देणार आहे. इतर व्हेरायट्या ज्या आहेत, मग आपण जसं 671 आणि 434ला अर्ली मॅच्युअर्ड म्हटलं आहे, 265 सोडून उरलेल्याला मिड मॅच्युअर्ड म्हटलेलं आहे, तर बाकीच्या व्हेरायट्या आपल्याला पुढे लावता येईल. परंतु जर तुम्हाला 265 लावायचं असेल तर तो आडसालीलाच लावायचा आहे. या 2-3 गोष्टीचं पालन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण शेतकरी बसलो आहे. आपल्याला वैनगंगा जिवंत ठेवायचं आहे. वैनगंगा जर जिवंत राहिलं तर आपण जिवंत राहणार आहोत. वैनगंगा आपली आई आहे आणि आपल्या आईला जिवंत ठेवणं हे शेतकऱ्यांना आवश्यक आहे. आणि ही आई इकॉनॉमिकली व्हायबल असल्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. या सूत्राचा आपण अवलंब करावा. कारखान्याने ज्या पॉलिसीज तयार केल्या आहे त्याला आपण साथ द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. मला पॉलिसीबद्दल बोलायचं होतं म्हणून मी बोललो. बाकी ऊसाबद्दल, ऊसाची उत्पादकता वाढवण्याबद्दलचं सगळं मार्गदर्शन डॉक्टर ज्ञानदेव हापसे आपल्याला करणार आहे. याच ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद दिवे साहेब. या ठिकाणी आडसाली लागवडीबद्दल दिवे साहेबांनी आपल्याला या ठिकाणी आवाहन केलं आहे. पण मी माझा एक स्वतःचा अनुभव सांगते की आपल्याकडे साधारणतः ऑक्टोबरपर्यंत जमीन ओली राहते. आपल्या शेतकऱ्यांची नेहमी ओरड आहे की साहेब आमची जमीन ओली असल्यामुळे आम्ही आडसाली लागवड, आपण तर पूर्व हंगामी लागवडी ऑक्टोबरमध्ये न करता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जातो. पण मी माझा अनुभव सांगतो. माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना. काल हापसे साहेबांच्या उपस्थितीत सांगितलं की उन्हाळ्यामध्ये आपण जमीन तयार करून आपण जर सारण्या फाडून जर ठेवल्या तर जो जुलैमध्ये जो पाऊस येईल, जुलै ऑगस्टमध्ये, त्या पावसाने थोडेफार 1-2-3 इंच जरी ती पाड जरी खचली तरी आपली सारणी तयार राहते. आणि ऑगस्टमध्ये जर आपल्याला आडसाली ऊस जर लावायचा असेल, आपण आता प्लॅन तयार करून आपण ऊसाची लागवड आपल्या कारखान्यामार्फत करतो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्लॅन पण लावता येतील आणि ऊसाची टिपरी लावून पण आपल्याला आडसाली लागवड करता येईल. हे आपण करून दाखवलेलं आहे. आपण 10 फुटाची लागवड, 5 फुटाची लागवड, 3 फुटामध्ये 2 लाईन, परत 10 फुटाचं अंतर, हे सगळे प्रयोग या ठिकाणी आपण केलेले आहेत. आणि या ठिकाणी जे मगाशी आता दिवे साहेबांनी सांगितलं आहे की या एवढ्या कठीण व्यवसायामध्ये ॲग्रोव्हिजनचा जो फायदा, मी काल 3 दिवस झाले या ॲग्रोव्हिजनमध्ये आहो. अनेक वर्षावरती आपण सगळ्यांचं मार्गदर्शन पाहता. मला अनेक शेतकरी भेटतात की साहेब ॲग्रोव्हिजनमुळे मी पोल्ट्रीचे 10 धंदे सुरू केले. कोणी म्हणतात की मला ॲग्रोव्हिजनमध्ये मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी 100 टनाचं उत्पादन कसं घ्यावं याबद्दल मला माहिती मिळाली. कोणी म्हणतात की रानडुकराचा त्रास होता. आता इथे एक शेतकरी बसले आहेत. साहेबांनी ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून माझा उत्साह वाढला. सोलर फेन्सिंग ही जी आपण संकल्पना मांडली, त्यांनी काही अमरावतीवरून एक एनर्जीलायझर आणलं, ते लावून त्यांनी डुकरं माझ्या शेतामध्ये येत नाही हे या शेतकऱ्यांनी तर मागे बसलेल्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. म्हणून शेवटी आशावादी शेतकरी आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत. आदरणीय गडकरी साहेबांना लोक विचारतात की साहेब तुम्ही हा एवढ्या कठीण व्यवसायात कसा काय तुम्ही उतरले, तेव्हा साहेबांच्या सांगण्यातनं नेहमी आम्ही जे ऐकतो, साहेब असं नेहमी म्हणतात की मंजिल तो मिल ही जाएगी, मंजिल तो मिल ही जाएगी, भटक ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. आणि म्हणून अशा पद्धतीचं काम साहेबांचं असल्यामुळे आशा हे लोकांनी अजून सोडलेली नाही. लोक आशावादी आहेत आणि एकदा मी 100 टन 150 टनापर्यंत जाईन या विदर्भात, ही आशा घेऊन लोक या ठिकाणी बसलेले आहेत. त्याच्यावर 2 लाईन आपल्याला सांगतो की ते म्हणतात ना की मेरे चेहरे पे कफन मत डालो, मेरे चेहरे पे कफन मत डालो, मुझे आदत है मुस्कुराने की, आज की रात मुझे मत दफनाना मेरे यारो, क्योंकि कल उम्मीद है मेरी नींद खुल जाने की. त्याच्यामुळे ही जी आशा आहे ही खऱ्या अर्थानं
ॲग्रोव्हिजनच्या मार्फत लोकांची जिवंत आहे. एवढंच या ठिकाणी आपला सांगू इच्छितो. या ठिकाणी आदरणीय नितीनजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपणाला सर या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आमच्या सर्व शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि सर्व इतर माल उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं सर प्लीज. आणि विद्यार्थ्यांनी पण व्यासपीठावरती यावं. हां आपला पण अनुभव या ठिकाणी शेअर करा. सर मी दिवे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ॲग्रोव्हिजनचे ज्यांची संकल्पना आहे आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं स्वागत दिवे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ऊसाचं रोपटं देऊनच स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी ताईंचं पण स्वागत आदरणीय गडकरी साहेब आदरणीय दिवे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करा. आजच्या आपल्या या अभ्यास सत्राकरता उपस्थित रेणुका शुगरच्या मालकीण सौ विद्याताई, त्याचप्रमाणे ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन प्राप्त होणार आहे ते हापसे साहेब, आपल्या तिन्ही कारखान्याचे जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे ते दिवे साहेब, वैनगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष आणि ज्यांनी अतिशय उत्तम रीतीने निर्णयाने नवीन सिस्टीम आणल्या, कामात सुधारणा केल्या, व्यवसायाने इंजिनियर असणारे माननीय दादाराव टिचकुले, आनंदरावजी अशोकराव, सर्व आपले संचालक मंडळी आणि शेतकरी बांधवांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे आपण सगळ्यांना एक विकासाचं नवीन स्वप्न जे आपण बघतोय ते पूर्ण करायचं आहे. हा सगळा प्रयत्न याकरता सुरू आहे की आपल्या शेतकऱ्यांना एकरी कमीत कमी 80 टन उत्पन्न झालं पाहिजे. 80 टन उत्पन्न ज्यावेळी होईल त्यावेळी साधारणतः 1,30,000 1,40,000 रुपयापर्यंत ऊसाचं उत्पन्न जर मिळालं आणि त्यातून अगदी सर्व प्रकारचा खर्च धरून 30,000 40,000 जरी गेले तरी 1,00,000 रुपये एका शेतकऱ्याला मिळाले पाहिजे असं आपलं स्वप्न आहे. हे कठीण नाही आहे. आपल्या इथे मागच्या वेळी मी म्हटलं होतं की आपल्या इथे कापूस उत्पादक शेतकरी आहे, खूप अडचणीत होते. पण आपल्या माध्यमातून दरवर्षी मी दिवे साहेबांना म्हणतो की किती शेतकरी लखोपती झाले त्याची यादी तयार करा. आणि आता आपल्याला विदर्भातल्या शेतकऱ्यांना या सर, आपले नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू पण आले आहेत, साहेबांचं मी स्वागत करतो. सर सांगा. आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना एका एकरामध्ये 1,00,000 रुपये मुनाफा मिळाला पाहिजे. आणि हा मुनाफा मिळायचा असेल तर आपल्याला एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे. दिवे साहेबांनी मार्गदर्शन केलं की 8 साली ऊस लावण्याची गरज आहे. यात कारखान्याचाही फायदा आहे आणि शेतकऱ्यांचं एकरी उत्पन्नही वाढणार आहे. मागच्या वर्षी आपला उतारा 9.5 होता. 1% जेव्हा आपला उतारा वाढतो तेव्हा आपल्या तिन्ही कारखान्याचा प्रॉफिट 24 कोटींनी वाढतो आणि 2% उतारा वाढला तर 50 कोटींनी वाढतो. मी आपल्याला सांगतो की आपण साखर कारखाना सुरू केल्यानंतर ही चांगली इंडस्ट्री नाही आहे. विद्यार्थी इथे आहेत, आपण खूप लहान आहोत, त्या आपल्यापेक्षा 50 पटींनी मोठ्या आहेत. म्हणजे आपल्या 3 कारखान्याचं जेवढं उत्पन्न आहे त्याच्या 50 पट, जवळपास 50,000 60,000 कोटी रुपयाचं त्यांचं काम आहे. आणि एक महिला असून त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर यशस्वीपणे कारखानदारी यशस्वी करून दाखवलेली आहे. आणि आज जगामध्ये ब्राझीलमध्ये जाऊन त्यांनी 4 कारखाने विकत घेतले आणि त्या 4 कारखान्यामध्ये त्यांनी सांगितलं दिवे साहेबांनी की त्याचं पर डे उत्पन्न 4,00,000 टन पर डे ऊसाचं गाळप आहे. जे आपण 3 महिन्यात करतो तेवढं एका दिवसात करायची ताकद त्यांची आहे. आज जर आपल्या मनामध्ये इच्छा असेल आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर आपण हे यशस्वी होऊ शकतो. आज या ठिकाणी माझी आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही प्रत्येकजण एक निर्धार करा की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये एकरी 80 टनापेक्षा कमी ऊसाचं उत्पादन होणार नाही, हे केल्याशिवाय मी राहणार नाही असा संकल्प करून किंवा असं एक शपथपत्र घेऊन तुम्ही जा. तुम्ही हे करू शकता, तुम्ही यात यशस्वी होऊ शकता. आणि हे जर करायचं असेल तर तुम्ही याच्यात काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन हापसे साहेब करणार आहे. लहान लहान गोष्टी आहे.
मी काल इथे आपल्या बुटीबोरीमध्ये एक जर्मन कंपनीने अवजारं टाकलेत, काय ना लॅम्किन इंडिया, त्याचं वखर पाहिलं ते 16 इंच आतमध्ये जातं, 16 इंच. आणि आपण जे त्याला 55 हॉर्सपॉवरचं ट्रॅक्टर लागतं. आपलं जे ट्रॅक्टर आहे ते 35 किंवा 40चं, आपलं जास्तीत जास्त 8-9च्या वरती जात नाही. म्हणून आपण जमीन चांगली करण्यापासून आणि चांगल्या बियाण्याची निवड करून 8 साली ऊस लावून आणि त्याला व्यवस्थित खत आणि पाणी दिलं तर ऊसाच्या पिकामध्ये रिस्क नाही आहे. जसं सोयाबीनमध्ये अळी पडते, रोग पडतो, कापसाची कधी बोंडअळी येते, काही नुकसान होतं, तसं ऊसाच्या पिकाला कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. आपण जर मशागत चांगली केली, खतं बरोबर दिली, पाणी बरोबर दिलं आणि आपण जर देखभाल केली तर आपण एकरी, आपसे साहेब तर एवढं सांगतील, परवा आपल्या इथे ते श्रॉफ आले होते युनायटेड फॉस्फरसचे, आपलं काय नाव त्यांचं, रज्जूबाई श्रॉफ यांनी मला सांगितलं की त्यांनी 200 टनापर्यंत उत्पन्न घेतलं, 200 टन. आता माझ्याकडेच माझी पत्नी ऊस शेती बघते, तिने सांगितलं की आपल्याकडे एका ऊसाचं वजन 3.5 किलो आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हे जे काही तुम्ही इथे समजणार आहात ते तुम्ही समजावा आणि तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील प्रशिक्षित करा आणि ट्रेनिंग द्या. त्यांना सांगा हा मार्ग आहे पुढे जायचा. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्या विदर्भामध्ये आपण 125-150 किलोमीटरवरून ऊस आणतो आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते 25 किंवा 30 किलोमीटरच्या आतला ऊस घेतात. जे आता विद्यार्थ्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, त्यांना मी नंतर आपल्यासमोर बोलायला विनंती करणार आहे. आपण जो ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे आणि हार्वेस्टिंग कॉस्ट आहे, ऊस तोडण्याची कॉस्ट आहे, ती धरली तर काही ठिकाणी ती 1100 रुपयापर्यंत जाते टनापर्यंत. आणि हे 1100 रुपयाने आपले ॲड केले तर ही 3000-3100 पर्यंत किंमत जाते. त्याच्यामुळे माझी आपल्याला अशी विनंती आहे की शेवटी साखर कारखाना जगला तर शेतकरी जगणार आहे आणि साखर कारखाना बंद झाला तर काहीच होणार नाही. इतके कारखाने बंद झाले, तुम्ही ऊस लावणं बंद केलं. आज धानाच्या पिकामध्ये धानाला किंमत नाही आहे. मी परवा उत्तर प्रदेशच्या लखीमपूर भागात गेलो होतो, नेपाळच्या बॉर्डरवर, तिथे धान होतो, 9 रुपये किलो धानाची विक्री सुरू होते. आज तांदूळ आणि गव्हाला किंमत नाही आहे, पण साखरेची स्थिती वाईट आहे. आज आपल्या देशात एवढी साखर आणि सरकारचं धोरण एवढं चुकीचं आहे की आज साखरेची किंमत जेव्हा तुम्हाला भाव मागच्या वेळी आपण दिला त्यावेळी 35 रुपये 36 रुपये किलो साखर होती आणि आज आपण तेवढाच भाव दिला आणि साखरेची किंमत 25-26 रुपये किलोवर आलेली आहे. मागच्या वर्षी 70 कोटीचं नुकसान झालं आहे. आणि आहे तुम्ही म्हणाल की तुम्ही नुकसान काय, तर आमच्या मनात तळमळ आहे. हा कारखाना काही आम्ही पैसे कमवायला नाही काढलेला. माझा फक्त 3000 रुपयाचा शेअर आहे. तुमच्यासारख्या 12,000 लोकांनी याच्यात पैसा गुंतवलेला आहे. लोक म्हणतात गडकरीचा कारखाना आहे, पण हा कारखाना शेवटी शेतकऱ्यांचा आहे आणि तुमच्या विकासाकरता आहे. आणि मी तर कधी कधी विचार करतो की मी एवढी झकमारी करण्यापेक्षा मी मुंबई पुणे हायवे बांधला, फ्लायओव्हर बांधले, मुंबईत एखादा SRA घेतला असता तर 10-20 हजार कोटीचा मालक झालो असतो. पण मला दुर्बुद्धी सुचली की विदर्भात शेतकरी आत्महत्या करतात, त्या वाचवल्या पाहिजे आणि त्याच्याकरता काम केलं पाहिजे. आणि म्हणून मी हे सगळं केलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं काय करू, आम्ही घरदारं सगळे गहाण टाकले आहेत. दिवेंचंही पण घर गहाण आहे, माझंही पण घर गहाण आहे. आम्ही 550 कोटी रुपयाचं कर्ज आहे. आता बँका कर्ज द्यायला तयार आहेत, आमच्याजवळ गहाण टाकायला घर नाही म्हणून अडकला आहे. तेव्हा आम्ही पाहतो कोणी डायरेक्टर भेटला त्याचं घर टाकून पैसे मिळतील. म्हणजे हे सगळा प्रयत्न, पण आता दिवस चांगले आहे. जे कठीणाई आहे पण यावर्षीपासून, आता यावर्षी आपला उतारा हा 11% तिन्ही कारखान्यामध्ये आपण नेण्यामध्ये यशस्वी होऊ, निश्चितपणे यशस्वी होऊ. आणि हे यशस्वी व्हायचं कारण दादाराव टिचकोलेंनी आपल्या कारखान्यामध्ये जे कॉम्प्युटरचं नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे की ज्याच्यामुळे आता तुम्हाला काही लोकांना थांबावं लागायचं, 24 तास 48 तास थांबावं लागायचं, ब्रेकडाऊन व्हायचे. आपण अनेक सुधारणा केल्या आहे आणि आता या सुधारणा केल्यामुळे यावर्षी आपण नक्की 11% उतारापर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. यात तुमचं सहकार्य पाहिजे आहे. काही लोक केव्हाही उसतो, आपण चेक करतो आहे, पोल किती आहे ते चेक करतो आहे आणि मग आपण परवानगी देतो आहे. यात तुम्ही सहकार्य करा, कारण शेवटी तुम्हाला चांगला भाव मिळाला पाहिजे. तो तेव्हाच शक्य आहे जेव्हा साखर कारखान्याला साखरेचा उतारा वाढेल. आणि म्हणून हे सगळं तंत्रज्ञान आहे.
ज्ञान विज्ञान आणि तंत्रविज्ञान 21व्या शतकातली ताकद आहे. आणि आज मला तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे की आपण केवळ साखरेवर नाही, आपण वीज तयार करतो. आज बिहार सरकारपेक्षा जास्त वीज आपला पूर्ती समूह तयार करतो, ग्रीन पॉवर. परंतु त्याच्यातही सरकारने आज सगळी पॉलिसी अशी चुकीची आणली की एवढा बायोमास मिळत नाही, कोळसा अवेलेबल नाही, विजेलाही परवडत नाही. मग आपण इथेनॉल तयार केलं. आज तुम्ही जेवढे लोक आपली हिरो होंडा स्कूटर किंवा गाड्या घेऊन आल्यात त्या सगळ्यांच्या पेट्रोलमध्ये आपलं 5% इथेनॉल आहे. बुटीबोरी आणि बोरखेडीला जेवढे ऑइल कंपनीचे डेपो आहे, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हे सगळे आपल्याकडनं आता 1 कोटी लिटर इथेनॉल देत आहे. आता आपण डिस्टिलरीचं प्रोडक्शन डबल करतो आहे. आपण सुनील शिंदे साहेब समोर या. आज आपल्या डिस्टिलरीचं जे प्रोडक्शन आहे ते आपण डबल करतो आहे आणि 1,20,000 लिटर इथेनॉल देऊ. आणि परवा आपण एक मोठा करार केलेला आहे आणि त्या कराराप्रमाणे आशियामधला पहिला प्रकल्प, हे जे उसाचं दिसतं ना पानं, याच्यापासून तुराट्यापासून, गव्हांड्यापासून, तणसापासून आपण तुमच्या भाषेत पेट्रोल डिझेल तयार करणार आहोत. इथेनॉल तयार या साहेब. आता हे जे पराठ्यापासून इथेनॉल तयार करू, 1 टन पराठ्यापासून 260 लिटर इथेनॉल तयार होणार आहे. आणि हा आशियातला पहिला प्रोजेक्ट आपण यशस्वीपणे या ठिकाणी सुरू करतो आहे. प्राज कंपनी ते करत आहे. उद्या असे 100 प्रोजेक्ट विदर्भात येतील. आपण मुश्किलीने 5,000 ट्रॅक्टर आता कामाला लावले तर आपण मुश्किलीने 50-60 हजार एकराच्या पराठ्या उपडू. पण विदर्भातल्या 50 लाख एकराच्या पराठ्या उपडायच्या असतील तर 40 ते 50 हजार ट्रॅक्टर आणि कमीत कमी 5 लाख मुलांना रोजगार मिळेल, एवढं मोठं काम होईल. आज आपण 15,000 मुलांना काम दिलेलं आहे. आणि त्या पराठ्यापासून आपण गावागावात 15-15 किलोमीटरवर जर डिस्टिलरी टाकली आणि त्यांनी इथेनॉल तयार केलं तर या देशाला 1 रुपयाचं पेट्रोल आणि डिझेल आयात करण्याची गरज पडणार नाही. या देशातला शेतकरी वीज तयार करू शकतो, पेट्रोल तयार करू शकतो, डिझेल तयार करू शकतो आणि गॅस तयार करू शकतो. आपण आता बायो CNG पण तयार करायला सुरुवात करतो आहे. 38,000 किलो पर डे आपण बायो CNG तयार करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये विदर्भातल्या किंवा आपल्या नागपूरची शहर बस वाहतूक आणि ऑटो रिक्षा सगळ्यात चालवतो म्हटलं तरी एवढा गॅस आपल्याजवळ आहे. पण आपण एवढा CNG शेतकरी तयार होणार आहे. आपण 15 लाख रुपये महिन्याचा कार्बन डायऑक्साईड विकतो. आपण पुढच्या वेळी मार्चपासून 50 लाख रुपये महिन्याचा केवळ CO2 विकणार आहोत. आणि या पूरक उद्योगधंद्यामध्ये आता एक नवीन गोष्ट आलेली आहे की ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेलवर गाडी चालते त्याप्रमाणे 100% इथेनॉलवर पेट्रोल इंजिनची गाडी चालू शकते. याचं काल प्रेझेंटेशन झालं आणि मॅडम आल्या आहेत ब्राझीलमधून. जे ब्राझीलमध्ये यांचे 4 कारखाने आहेत रेणुका शुगरचे. आणि ब्राझीलमध्ये 100% इथेनॉलवर चालणारे ट्रक, गाड्या, बसेस सगळं काही आहे. आणि इथेनॉल हे सरकारी फ्युएल आहे. आपला देश 6 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल गॅस आयात करतो आहे. आणि या 6 लाख करोडपैकी जर उद्या आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि आपल्या देशात जर आपण इथेनॉलचं प्रोडक्शन सुरू केलं आणि या 6 लाख करोडपैकी आपण जर केवळ 6 लाख करोडपैकी 3 लाख करोड जरी वाचवले आणि 3 लाख करोड रुपयाचं इथेनॉल देशात तयार झालं तर डॉलरच्या किमतीत आपला रुपया जो आहे तो 45 रुपयावर आल्याशिवाय राहणार नाही. देशाची स्थिती बदलेल. ग्रामीण भागात 50 लाख शेतकऱ्यातल्या ग्रामीण युवकांच्या हाताला रोजगार मिळेल. तुमचं ट्रॅक्टर, ट्रक हे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालेल. हे इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम यांचा बँड बाजा वाजवून यांचे पेट्रोल पंप बंद होतील आणि आपल्या शेतकऱ्यांचे पंप सुरू होतील, त्याच्यावर सगळे चालेल. पण हे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी ऊसाच्या साखर तयार करणं काही फायद्याचं नाही. आपण पॅलेट तयार केले. तुम्ही बघितला गॅस स्टोव गॅससारखा पेटतो आहे. 40% गॅसच्या किमतीमध्ये आपल्याला हा स्टोव चालू आहे. आता कोणाला घ्या म्हणावं लागत नाही. सगळे सावजीचे मटण जेवढे नागपुरात आहेत सगळे आपला स्टोव वापरतात. आज सगळे ज्या आश्रमशाळामध्ये मागायला लागले. आपल्या मेघे साहेबांचं कॉलेज आहे वर्धेला, तिथल्या हॉस्टेलमध्ये सगळा स्वयंपाक आपल्या याच्यावर व्हायला लागला. आता लोक यायला लागले. आणि माझा एक अनुभव आहे की लोकांना कुठली गोष्ट फुकट दिली आणि चांगला सल्ला दिला तर लोकांचे भाव वाढतात. तेव्हा आता मला कोणी जर विचारलं की ऊस लावू का, मी म्हणतो लावायचं तर लाव, नाही तर नको लावू.
कारण ऊस लावणारा असा समजतो की हा काही गडकरी साहेबावर उपकार करून आला. मी स्पष्ट बोलणाऱ्यापैकी आहे, तेव्हा माझ्यावर उपकार करायची गरज नाही आहे. तुमच्या भलाई करता आम्ही करतो आहे. पटलं तर करा, नाही तर जा, नका करू, काही प्रॉब्लेम नाही. कापसापेक्षा आणि धानापेक्षा ऊसात जास्त पैसा आहे म्हणून ऊस लावायचा. उद्या ऊसापेक्षा जास्त पैसा जर धानात आला तर धान लावा, धानापेक्षा जास्त कापसा आला तर कापूस लावा. आपलं प्रेम पिकावर नाही आहे, आपलं प्रेम पैशावर आहे. ज्याच्यात जास्त उत्पन्न मिळेल ते लावायचं आहे. आणि म्हणून हळूहळू जे रिस्क नाही आहे, ज्यात रोगराई फैलत नाही, ज्यात 100% उत्पन्न आहे, अशा प्रकारचं हे ऊसाचं पीक आहे. मला विश्वास आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आपण मागे आहोत. पण यावर्षी आपण सगळे 13% पोचवायला तर खूप वेळ लागेल. पण आपण 11% साखरेचा उतारा जर आणला तर 100 पैकी आपल्याला 65 मार्क मिळाले. सध्या आपली स्थिती 25 मार्क आहे. आपण थर्ड क्लासच्याही लायकीचे नाही आहोत, कारण आपला उतारा 9.5% आहे. आणि यावर्षी आपण फर्स्ट क्लासमध्ये जरी पास झालो तरी मोठं रिव्होल्युशन होईल. आपण आपल्या सर्व कारखान्यांची कॅपॅसिटी वाढवतो आहे. आपण वैनगंगेच्या कारखान्याला 10,000 टन पर डे पर्यंत नेण्याचा विचार करतो आहे. पूर्तीला 5,000 टन पर डे करायचा प्रयत्न करतो आहे. आपण वर्धेचा महात्मा कारखाना 5,000 टन पर डेचा करतो आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्याला बँकांचं सहकार्य आहे. 550 कोटी रुपये बँकांनी कर्ज दिलेलं आहे. आणि आता बँका आपल्याला कर्ज द्यायला तयार आहे. याचं कारण आपण त्यांचे पैसे रेग्युलर देतो आहे. आणि मुळे हळूहळू यातून व्हॅल्यू ॲडिशन कसं होईल, हा चांगल्या प्रकारे यशस्वी कसा होईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, हा आपला प्रयत्न आहे. या ठिकाणी आपसे साहेबांचं मार्गदर्शन जास्त महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे आम्ही काही बोलण्याची गरज नव्हती, परंतु आग्रह केल्यामुळे मी या ठिकाणी या बोलायला उभं राहिलो. पण आपल्यापेक्षा या क्षेत्रात ज्यांचं मोठं नाव आहे आणि आपल्यापेक्षा 50 पटींनी मोठं काम आहे, अशा रेणुका शुगरच्या विद्यार्थी इथे आल्या आहेत. त्यांनी आता सल्फर फ्री शुगर ती मधुर शुगर म्हणून बाजारात आहे, जाहिरात वाचतात त्यांचीच आहे. त्यांचं इथेनॉलचं मोठं प्रोडक्शन आहे. आणि म्हणून जगातही आहे, ब्राझीलमध्येही आहे, भारतात पण आहे. आणि आजही त्या ठिकाणी आल्या आहेत. त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी या चर्चासत्राचा फायदा घ्यावा, हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं आणि एकरी 100 टन उत्पादन आपण काढण्याच्या दिशेने कामाला लागावं. मी दिवे साहेबांना विनंती करीन की 100 टन उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याचा दरवर्षी मोठा सत्कार करून त्याला एक चांगला पुरस्कार जाहीर करा प्रति कारखान्यातल्या याला, की चांगले उदाहरणं समोर येतील. आणि जे चांगले शेतकरी आहेत त्यांच्या फॉर्मवर तुम्ही व्हिजिट करायला जा. चांगलं बनण्याचा मार्ग एक आहे की जी गोष्ट दुसऱ्यामध्ये चांगली आहे ती जवळ जाऊन बघितल्यावर आपण ती आत्मसात करून मोठं होण्याचा प्रयत्न करणं. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. आमच्यापैकी कोणी पूर्णांक नाही, आम्हाला काही समजत नाही. मी तर कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे आणि MBA केलेलं आहे. मी हिंदुस्थानमध्ये कॉन्क्रीटचं सगळ्यात जास्त काम केलं, पण मला काही समजत नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला रोडमधलं आणि ब्रिजेसमधलं काही समजत नाही, पण हिमतीमुळे काम केलं. आता आपल्या या सगळ्या तिन्ही कारखान्यामध्ये 450 इंजिनियर्स काम करतात. मी इंजिनियर नाही, दिवे इंजिनियर नाही, तरी पण आम्ही आज सगळ्या ज्या 450 इंजिनियर आमच्यावर काम करतात. आता मी शेतकरी BSc ॲग्रिकल्चर नाही, हे आनंदराव राऊत MSc ॲग्रिकल्चर आहे. पण आमच्याकडे माझी पत्नी जी आहे ती MSc फूड अँड न्यूट्रिशनमध्ये आहे. मी तिला म्हटलं आज याला वर्गाला ये, आपल्या घरी आपल्याकडे धापेवाड्याला 100 टन एकरी ऊस झाला पाहिजे. हे होऊ शकतं आणि हे तुमच्यापैकी प्रत्येक शेतकरी करू शकतो. तुम्ही ही महत्त्वाकांक्षा, ही जिद्द बाळगून जा. कारखाना तुम्हाला सर्व मदत करेल, बँका सगळा सहयोग करतील आणि आपण आज पश्चिम महाराष्ट्राच्या मागे आहोत. आज रेणुका शुगर किंवा यांचं काम आपल्यापेक्षा उत्पादनामध्ये सगळ्या बाबतीत पुढे आहे, पण स्पर्धा असली पाहिजे. आपण हे स्वप्न उराशी बाळगलं पाहिजे की यांच्यापेक्षाही मोठं व्हायचा आम्ही प्रयत्न करू. लो एम इज क्राईम. आम्ही नक्की प्रयत्न करू. हा आत्मविश्वास जर असेल तर होते. अहंकार आणि आत्मविश्वास या दोन शब्दामध्ये अंतर आहे, थोडंसं गॅप आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढवणं, पण अहंकार होऊ न देणं आणि दुसऱ्याकडनं चांगलं शिकणं हेच मोठं होण्याचा चांगला मार्ग आहे. आपण यात यशस्वी व्हावं आणि हापसे साहेबांचं आज सगळं तंत्रज्ञान आपल्याला कळणार आहे, त्याचं तंतोतंत पालन करावं. मी तर दिवे साहेबांना सांगितलं की आता तुम्ही याच्या CDs काढा. आणि आता तर आम्ही एक प्रयत्न करतो आहे. मला एक अमेरिकेतले इंजिनियर आले होते,
की पूर्ती कारखान्यात आम्ही एक क्लासरूम तयार करतो आहे सर, आपले व्हाईस चान्सलर साहेब आहेत, आणि सॅटेलाईटनी तुमच्या प्रत्येकाच्या गावात आम्ही एक हॉल तयार करणार आहोत आणि तुम्ही तुमच्या घरी बसल्या बसल्या प्रदर्शन बघाल, बसल्या बसल्या ऊसाचे शेतं बघाल, बसल्या बसल्या चर्चा कराल, अशा प्रकारची यंत्रणा विकसित करण्याच्या मागे आहो. म्हणजे आपल्या पूर्ण साखर कारखाना क्षेत्रात जेवढ्या गावात ऊस आहे तेवढ्या गावात एकेका पाटलाच्या घरी त्याच्या हॉलमध्ये मोठा टी व्ही लावून देऊ आणि तुमचं आणि आमचं बोलणं टी व्हीवर होऊ शकेल, अशा प्रकारची यंत्रणा करण्याच्या आम्ही मागे आहोत. नक्की यश मिळेल. येणारा काळ चांगला इंटरनेटचा आहे, सोशल मीडियाचा आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आहे आणि तुम्ही या सगळ्याचा जरूर उपयोग करावा एवढी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार. आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी पण आपल्यासमोर या ठिकाणी भाषण करा. माननीय श्री नितीन गडकरी साहेब, ऊस क्षेत्रातले एक्सपर्ट हसबे साहेब, पिचकुले साहेब आणि इथं जमलेले सर्व मान्यवर आणि माझ्या शेतकरी बंधूंनो, मी भाषण करण्यामध्ये फार काय एक्सपर्ट नाही, कारण काम करण्यामध्येच जास्त वेळ आमचा जातो. भाषण द्यायचं कधी विशेष फारच कमी वेळा येतो. तरीसुद्धा गडकरी साहेबांच्या शब्दाला मान देऊन तुम्हाला एक दोन गोष्टी ज्या अनुभवाला आलेत आणि तुमच्या भविष्याच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सांगायचा प्रयत्न करते. पहिल्यांदा मी गडकरी साहेबांचं अभिनंदन करते. त्यांनी ह्या पट्ट्यामध्ये, ह्या विदर्भातल्या ह्या भागामध्ये कौन बनेगा लखपती प्रोग्राम चालू केलेला दिसतो. तर आता बघायचं आहे की प्रत्येक वर्षी किती जण तुम्ही लखपती व्हाल आणि ते एक रेकॉर्ड तयार होईल हिंदुस्थानात की विदर्भासारख्या भागातून सुद्धा शेतकऱ्यांनी एकरी 1 लाख रुपये मिळवले. हे तुम्ही करून दाखवायला पाहिजे त्यांच्या प्रोत्साहनाने. आणि आता ज्या तऱ्हेने वाटचाल चालले, त्यांनी ज्या वेगवेगळ्या योजना आणलेत, एक्सपर्ट्स आणून दिलेत, प्रोग्राम घातलेत, त्याचा सगळ्याचा लाभ घेऊन तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी आपलं उत्पन्न कसं वाढेल आणि त्याचा उपयोग कसा करून घेता येईल हे बघितलं पाहिजे. आता गडकरी साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे. ऊसाकडे शेतकरी वळला ह्याचं कारण म्हणजे ऊस हे खात्रीलायक उत्पन्न देणारं साधन झालं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये ऊसाच्या किमती 60% वाढल्या. 600 रुपयेवरून 1700 रुपयेपर्यंत एक्स फील्ड. आता एक्स फील्ड ह्याचा तुम्ही एकदा सर्वांनी विचार केला पाहिजे. आपण जी ऊसाची किंमत म्हणून समजतो की जी आपल्या मनात बसली आहे ती ऊसाची किंमत नव्हे, त्याच्याहून कितीतरी जास्त पटीने कारखान्याला त्या ऊसाची किंमत मोजावी लागते. जेव्हा 1700 रुपये दर म्हणता तुम्ही त्यावेळी त्याच्या पाठीमागे 800 ते 900 रुपये जे काही त्यांचा ॲव्हरेज खर्च येतो तोडणी आणि ओढणीचा, त्याशिवाय तोडणी ओढणी कामगारांना दिलेलं कर्ज, त्याच्यावरचं व्याज, हा सगळा मिळून 700 ते 800 रुपये हा वरचा खर्च येतो. म्हणजे सरासरीने 2500च्या खाली तरी पर टनाला कॉस्ट पडत नाही कारखान्याला, 2500च्या वरच पडते. 2500 रुपये दर असताना जर 9, 9.5 किंवा 10% रिकव्हरी आली तर कारखाना चालवणं शक्य नाही आहे. तुम्हाला हा दर टिकवायचा असेल तरीसुद्धा रिकव्हरी ही 11.5पर्यंत न्यावी लागेल, हाच दर टिकवायचा झाला तर. ह्याचं मोठं कारण हे आहे की देशामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये आपण जे आपलं कन्झम्पशन आहे, म्हणजे जी साखर आपण देशामध्ये खातो किंवा खपवतो, त्याच्यापेक्षा दरवर्षी आपण 20 ते 30 लाख टन जास्त प्रोडक्शन करायला लागलो आहोत. ऊसाचं क्षेत्र वाढलं आहे. ऊसाचं उत्पादन तुम्ही आता वाढवण्याच्या, दर एकरी वाढवायच्या प्रोसेसमध्ये आहात. पश्चिम महाराष्ट्रात वगैरे ऑलरेडी त्यांनी पुढे गेले आहेत. दर एकरी उत्पादन वाढलं आहे. 265 व्हरायटीचा ऊस आल्यापासून तर एकरी उत्पादन प्रचंड वाढलं आहे आणि त्यामुळे देशामध्ये जवळजवळ 100 लाख टन साखर ह्या सीझनच्या सुरुवातीला जास्त होती आणि त्याच्यामध्ये आपली भर परत ह्या सीझनची भर पडणार आहे. त्यामुळे साखरेचे दर हे येत्या 2 वर्षामध्ये खालीच राहणार आहेत. दुसरीकडे
खताच्या किमती वाढल्यामुळे, मजुरी वाढल्यामुळे, बाकीचे खर्च वाढल्यामुळे आणि राहणीमान वाढल्यामुळे शेतकऱ्याचा कौटुंबिक खर्च आणि शेतावरचा खर्च आणि उसावरचा खर्च ह्याच्यामध्येही प्रचंड वाढ झालेली. ह्या दोन्हीला उपाय काय? ह्या दोन्हीला उपाय 2-3 आहेत. एक, शेतकऱ्याच्या दृष्टीने त्यांना ड्रिप इरिगेशन केलं पाहिजे. खतं जेवढी पाहिजेत तेवढीच वापरली पाहिजेत. शक्यतो ऑर्गॅनिक खतं जे कंपोस्ट वगैरे साखर कारखान्यातनं मिळतं ते वापरलं पाहिजे, म्हणजे त्याची कॉस्ट कमी होईल. आपली समजूत अशी आहे की फार खतं घातलं की फार जोरात उत्पन्न येईल म्हणून. तसं नसतं ते. सायंटिफिकरित्या जेवढं पाहिजे तेवढंच घातलं पाहिजे आणि दर एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे. टनाला पैसे जास्त मिळतील ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. गेली 4 वर्ष जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेची तंगी होती, म्हणजे प्रोडक्शन कमी होतं. त्यामुळे आपल्या देशातले भाव टिकून राहिले. गेल्या 2 वर्षामध्ये जागतिक बाजारपेठेत ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया, थायलंडमध्ये विक्रमी पीक आलेलं आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात साखर सरप्लस झालेली आहे, जास्ती झालेली आहे. त्यामुळे देशात साखरेचे भाव हे खालीच राहणार आहेत. तर तुम्हाला एकरी उत्पादन पाहिजे असेल तर दर एकरी ऊसाचं उत्पादन वाढवा, ऊसाचा दर वाढून मिळेल ही अपेक्षा जर तुम्ही केली तर एकतर कारखाना बंद होईल आणि तुमच्या पुढचं फ्युचर जे आहे, जे ऊसाच्या उत्पादनावरती अवलंबून आहे ते नाहीसं होईल. कारण तुम्ही कापूस लावा किंवा सोयाबीन लावा किंवा आणि काही लावा, त्याच्यावरती एक तर रोगाचा प्रादुर्भाव फार असतो, दुसरं त्याचे मार्केटमध्ये रेट काय राहतील सांगता येत नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते. सांगली बाजारपेठेमध्ये 25 ढेपा गूळ जास्त आला तर 300 रुपयांनी रेट खाली जातात. दर 25 ढेपा गूळ जास्त आला तर 300 रुपये दर खाली जातात. अशी बाकीच्या सगळ्या धान्यांची परिस्थिती आहे. त्यात फूड सिक्युरिटी बिल आल्यापासून तरी धान्याचे भाव खाली राहण्याची फार मोठी शक्यता आहे. त्यामुळे ऊस हे शेतकऱ्याला एक संजीवनी देणारं, एक चांगलं फ्युचर देणारं पीक आहे. त्यामुळे तुम्ही कारखाना टिकवला पाहिजे तर माझा ऊस उत्पादनाचा पुढचा भविष्यकाल उज्ज्वल राहील हे लक्षात घेऊन दर एकरी वाढवा, चांगल्या प्रतीचा ऊस लावा, ज्यायोगे कारखान्याला उतारा मिळेल. गडकरी साहेबांच्या सारखे लोक जो काही फायदा येतील तो वाटून खातात. आता साहेब म्हणाले की आमचे मोठे कारखाने आहेत, आम्ही मालक आहोत. आम्ही जेव्हा पहिला कारखाना सुरू केला तेव्हा 20,000 शेतकऱ्यांनी शेअर्स घातले होते. आम्ही कोऑपरेटिव्ह आणि प्रायव्हेट ह्याचा मिलाप करून ही कंपनी चालू केली. तर ही शेतकऱ्यांची कंपनी आहे. त्यांना नंतर शेअरचे पैसे एका 5,000च्या शेअरला त्यांना 7-7 लाख रुपये मार्केटमध्ये किंमत मिळाली. हे आम्ही करून दाखवले. कशावर? की शेतकऱ्यांच्या जोरावर. 600 रुपयेपासून वाढवायला सुरुवात केली आम्हीच. म्हणून बरेच जण आम्ही कुठे नवीन कारखाना घ्यायला लागलो तर तुम्ही येऊ नका म्हणतात, कारण आम्ही भाव जास्त देऊ, तिथला भाव खराब होईल म्हणून. भाव खराब व्हायचा प्रश्न नाही. शेतकऱ्याचं जे खर्च आहे तो जाऊन त्याचं घर चालेल एवढं दिलं तरच तो ऊस उत्पादन करेल, ही आमची पहिल्याची भूमिका होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. ऊसाचं उत्पादन प्रचंड झालं आहे. त्यामुळे तुम्हाला ऊसाच्या उत्पादनावर आपला भविष्यकाल करायचा असेल तर जास्तीत जास्त उत्पन्न काढा. चांगल्या व्हरायटीचा, चांगला रिकव्हरी देणारा ऊस लावा. तुम्हाला सगळ्यांना समजलं की नाही माहीत नाही. हसबे साहेब सांगतील, एका ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्या, दुसऱ्या ग्लासमध्ये अर्धा चमचा साखर विरघळावा. अर्धा चमचा पाणी काढा आणि अर्धा चमचा साखर विरघळावा. तिसऱ्या ग्लासमध्ये 1 चमचा पाणी काढा आणि 1 चमचा साखर घाला. कशाचं वजन जास्त येतं आहे बघा. तुमचा ऊस जितका मॅच्युअर होईल, जितकी त्याच्यामध्ये साखर वाढेल तेवढं वजन वाढतं. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आमच्या साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी अडसालीशिवाय ऊस कापायला देत नाही. कृष्णा बेल्टचे सगळे शेतकरी अडसाली ऊस घालतात, कारण त्यामुळे एकरी त्यांना 60 ते 70 टन उत्पन्न आरामात निघतं. रटूनला सुद्धा, प्लांटेशनला त्याच्याहून जास्त निघतं.
ही परिस्थिती आहे, हे सगळ्यांनी समजावून घ्यायला पाहिजे. कारखाना आणि स्वतःचं फ्युचर ह्या दोन्हीचा विचार करून ह्याच्या पुढची वाटचाल आपण करायची आहे. इथेनॉलचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. गव्हर्मेंटनी ऑर्डर काढूनसुद्धा इथेनॉल कंपन्या ह्या ज्या IOC HPCL वगैरे आहेत ते पुरेशा प्रमाणामध्ये दर देत नाही आहेत आणि दिलेल्या कमी दरातलं सुद्धा इथेनॉल उचलत नाही आहेत. मी आणि साहेबांनी आता चर्चा केली तर त्यांनी आश्वासन दिलं की त्यांनी हा विषय धसायला लावतील म्हणून. ते लावलं तर कारखान्याची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारायला मदत होईल आणि आपल्याला चांगला दर द्यायला त्याचा उपयोग होईल. आपण सगळे पुढील 2 वर्षामध्ये लखपती व्हाल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करून मी माझं भाषण संपवते. नमस्कार. जय हिंद. धन्यवाद विद्याताई. आपण उत्पादकता वाढ या विषयावरती आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. माझा मगाशी साहेबांनी उल्लेख केला म्हणून सांगतो. माझा असा अनुभव होता स्वतःचा की आपण 20-22 हजार ऊसाच्या वर एकरामध्ये आपली संख्या आमच्या विदर्भात निघत नव्हती. मागच्या वर्षी मी असा प्रयत्न केला की 5x1 वरती लागवड केली आणि 40 ते 50 हजार ऊस जो एका एकरमध्ये पोचल्या गेला पाहिजे. ऊस किती जाळीचा आहे, 3 ते 4 किलोचा ऊस आपण करू शकतो, 5 किलोचा पण होईल. पण ऊसाची संख्या एका एकरात जे मॅक्झिमम 60 हजारापर्यंत आपण पोचू शकतो ती माझ्या शेतामध्ये मागच्या वर्षी 40,000 ऊसाची संख्या एका एकरमध्ये आली. 6 रुपये प्रमाणे माझं बेनं गेलं एका एकरमध्ये. गडकरी साहेब मला 2,40,000 रुपये यावर्षी ऊसाचे झाले आहेत. आणि जर तो 11 महिन्याचं बेनं जर मी परत त्याला 2 महिने पुन्हा वॉटरिंग केलं असतं, इरिगेशन केलं असतं तर अर्धा किलो वजन त्याचं पुन्हा वाढलं असतं. म्हणजे एका एकरमध्ये जर 40,000 ऊस आपण जर पोचला 2.5 किलो माझं ऊसाचं उत्पादन सहज आलं असतं. 14 महिन्याच्या नंतर जर माझी ऊसाची कापणी झालीच तिथं 2.5 किलो गुणिले 40,000 100 टन ऊसाचं उत्पन्न आपण सहज घेऊ शकतो. हा माझा आत्मविश्वास आहे. एवढंच नाही तर मागील वर्षी मी माझ्या जमिनीतलं सेंद्रिय कर्ब तपासले. अत्यंत महत्त्वाची गरज आहे. ग्रीन मॅन्युरिंग आपल्याला शेतकऱ्यांना साहेब या ठिकाणी सांगणार आहेत. मी मागच्या वर्षी माझ्या जमिनीतलं सेंद्रिय कर्ब तपासलं. 0.42 एवढं सेंद्रिय कर्ब होतं. मी त्याच्यामध्ये सोनबोरू गाळला. आपण भंडारा जिल्ह्यातले समस्त शेतकरी आहेत, आपल्याकडे सोनबोरू आपण स्वतः आपल्या शेतात घेतो आहोत. त्याचं बी मी 20 रुपये किलो प्रमाणे घेतलं, शेतात गाळलं. ते गाळल्यानंतर मी माझ्या जमिनीचं परीक्षण केलं तर माझ्या जमिनीतला कर्बाचं प्रमाण 0.72 पर्यंत वाढलं आणि त्याच्यामुळे मी एकरी 40,000 ऊसाची संख्या, तरी पण मी 10,000ने कमी आहो. पुढील वर्ष मी निश्चितपणाने एका एकरमध्ये 50,000 ऊस, एकरी 3 किलोचं वजन. आणि जसं साहेबांनी सांगितलं की हापसे साहेब जसे इथं ज्ञान आपल्याला देण्याकरता आले, मला अशी आशा दिसते की एखाद्या वेळेला विदर्भातला एखादा शेतकरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन विदर्भात 100 टन 150 टन येऊ शकतो. याचं उदाहरण कदाचित पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे. आणि गडकरी साहेबांची जिद्द पाहिल्यानंतर मी नेहमी अटलजींच्या 3 लाईन म्हटल्याशिवाय राहत नाही. आणि रेणुकाताईंची जिद्द पाहिल्यानंतर मला असं म्हणावंसं वाटते की असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. जब तक सफल न हो सुख चैन की नींद त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिगर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे ब्रीद अटलजींचं आहे. तेच आमच्या नितीनजींनी आणि ताईंनी जोपासलेलं आहे. काल भाषणामध्ये आमचे राजनाथ सिंगजी सांगायचे की जेव्हा शेतकरी असं म्हणाल की माझ्या मुलांनी शेती केली पाहिजे, हे ॲग्रोव्हिजनच्या मार्फत ही जिद्द निश्चितपणानं शेतकरी हे मनात ठेवतील. कारण माझा मुलगा या ठिकाणी या ॲग्रोव्हिजनला आलेला आहे. मी त्याला पण सांगितलं की मी शेतकऱ्याचा मुलगा, हे गर्वाने तू सांगितलं पाहिजे. अर्थात शिकून सवरून तू शेतीवर आला पाहिजे. हे मला वाटते शेवटी चॉईस तुझा आहे. अशा पद्धतीची भावना या ॲग्रोव्हिजनमधून जाताना मला असं वाटते निश्चितपणानं सर्व शेतकरी घेऊन जातील. हा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. मी हापसे साहेबांचा अधिक वेळ घेणार नाही आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांचं चर्चासत्राला आपण सुरू करावं. आदरणीय हापसे साहेबांना विनंती करतो, ज्यांनी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा ज्यांनी मिळवलेला आहे संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रात, ज्यांनी ऊसाचं उत्पादन सायंटिफिकरित्या कसं वाढवावं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. वयाचे 75 वर्ष झाले, 76व्या वर्षात त्यांचं पदार्पण आहे. तरी पण शेतकऱ्यांकरता आपण वेळ दिला पाहिजे या भावनेनं ते या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी मान्यवर मंडळी बसलेले आहे. आदरणीय सुनीलजी शिंदे साहेब माजी मंत्री या ठिकाणी आहेत. आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू साहेब या ठिकाणी आहेत. केदार साहेब या ठिकाणी आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि चर्चासत्राला आपण सुरुवात करावी एवढं मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो.